नमस्कार मित्रांनो, स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, जवळपास सर्वच शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या डिक्लेअर झालेल्या आहे. पण या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपले लहान मुलं जर घरात असतील तर त्यांना मोबाईलपासून कसं दूर करता येईल याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया. खरं तर मुलांची उन्हाळी सुट्टी म्हणजे घरात नुसता दंगा, आजूबाजूनं मुलं जमणार आणि कोणाच तरी एकाच्या अंगणात सगळेच जण धमाल करणार, असं उन्हाळ्याची सुट्टी चित्र काही वर्षापूर्वी किंवा आपल्या बालपणी घराघरात दिसून यायचं. पण आता मात्र बहुतांश घरातील मुलं निव्वळ मोबाईल आणि टीव्हीच्या पाहण्यात सुट्टी वाया घालवत आहे. या दोन्ही गोष्टी बंद केल्या तर मुलं कंटाळतात, वैतागतात. मग पालकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. असं सुट्टीत सतत स्क्रीन समोर बसलं तर मुलांना चष्मा लागेल अशा टेन्शनमध्ये आई बाबा दिसून येतात. मात्र म्हणून त्यासाठी आपण या कशा मुलांपासून दूर केल्या जाईल या गोष्टीबाबत थोडक्यात माहिती घेऊया. त्याबाबत मी तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक करायला विसरू नका. नंबर 1, लहान मुलंच आहेत ती. त्यामुळे टीव्ही, मोबाईल याचा आकर्षक त्यांना वाटणारच. त्यामुळे दिवसातील एखादा तास वेळ त्यांना टीव्ही पाहण्यासाठी द्या. मोबाईल देणं मात्र टाळा. दिवसभरात नेमकं कधी टीव्ही पाहायचा आहे हे त्यांनाच ठरवू द्या. नंबर 2, घरातल्या छोट्या मोठ्या कामात मुलांना सोबत घ्या. एरवी मुलांना मोठ्या माणसाच्या अनेक घरगुती कामात लुडबुड करण्याची सवय असते. पण आपणच मूल पसारा करतील, गोंधळ घालतील म्हणून आपल्यासोबत घेत नाही. अशी तुमच्या मुलांना आवडीची कामे कोणती ते ओळखा आणि त्यांना कामात आपल्यासोबत घ्या. यातून मुलांना काम व्यवस्थित करण्याची सवयही लागेल. नंबर 3, तुमच्या घराच्या अगदी जवळ जर एखादं दुकान, भाजी विक्रेता असेल तर मुलांना त्यांच्या मित्राच्या सोबतीने दुकानातून एखादी वस्तू किंवा भाजी आणण्यासाठी पाठवा. परंतु जर तुमचं मूल 10 वर्षापेक्षा जास्त असेल तरच हा प्रयोग करा. नंबर 4, झाडांना पाणी घालणे, अंथरूण पांघराच्या घड्या घालणे, घरातल्या लहान कपड्यांच्या घड्या घालणे अशी छोटी छोटी कामे त्यांना सांगा. भरपूर वेळ घेतला तरी चालेल. सुरुवातीला त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवू नका. आपल्याला ती फक्त त्यांना गुंतवून ठेवायचं आहे. त्यातून त्यांना कामाची सवय आणि आवड निर्माण होईल. नंबर 5, मुलांना पुस्तक वाचण्याची, चित्रकलेची, संगीताची किंवा अन्य कशाची आवड आहे ते ओळखा आणि त्यातून त्यांना वेगवेगळे साहित्य आणून द्या. यामुळे मुलं मोबाईलपासून दूर होतील. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.